हरिओम. बघा, बऱ्याच जणांना फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो. बऱ्याचदा इथे दुखत असतं, इकडे दुखत असतं आणि हात जो आहे तो वरच्या बाजूला म्हणजे इथपर्यंतच जातो. काही जणांचा एवढाही जात नाही आणि पूर्णपणे असा वर तर अजिबात जात नाही. किंवा आपले केस विंचरायचे असतील तर ते विंचरता येत नाहीत, किंवा स्वतःला जेव्हा कपडे घालायचे असतात ते कपडे घालता येत नाहीत. तर अशा बऱ्याचशा अडचणी होतात फ्रोझन शोल्डरमुळे. तर त्यासाठी आज आपण बघूयात की आपण घरच्या घरी कोणत्या एक्सरसाइज करू की जेणेकरून आपल्याला खूप रिलीफ मिळतो, हाताला आपल्या खांद्याला खूप रिलीफ मिळतो आणि रोजची जी आपली आपली कामं आहेत ती आपण व्यवस्थितपणे करू शकतो. बऱ्याचदा या फ्रोझन शोल्डर होण्यासाठी खूप काही कारणं असतात. काही जड उचललेलं असतं, काही हिसका बसलेला असतो, आपलं जे बॉल आणि सॉकेटचं जे काही हा जॉईंट आहे त्याच्यामध्ये धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली असते. लिगामेंटचे काही प्रॉब्लेम्स असतात, वात वाढलेला असतो. बऱ्याचदा ज्यांना पचन नीट होत नाही त्यांना सुद्धा हे प्रॉब्लेम्स येतात. तर असे कारण कारण काही का असेना, त्यासाठी हा जो काही प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण घरी काय काय करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कोलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे आपले जे काही व्हिडिओ येतात ते निश्चितपणे पहा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं फ्री आहे. तुमच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी, त्यामुळे निश्चितपणे सबस्क्राईब करा. तर आजचा जे आपण बघणार आहोत फ्रोझन शोल्डरसाठीचे एक्सरसाइज ते आता आपण बघूयात. हे काही एका भागात होणार नाहीत, किंवा थोडे बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन प्रकार आहेत ह्याच्यामध्ये. त्यामुळे जे सोपे आहेत, घरी करण्यासारखे आहेत ते आता आपण बघणार आहोत. हे करून रोजच्या रोज करून तुम्ही तुमची जी काही मोबिलिटी आहे शोल्डरची ती आधी वाढवा चांगल्या प्रकारे. मग नंतर आपण ह्याच्यावर अजून एक व्हिडिओ आणणार आहोत ज्याच्यामध्ये आपण अजून स्ट्रेचिंगचे काही व्यायाम करणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुन्हा अजिबात आपल्या शोल्डरचा कोणताही त्रास होणार नाही. तर आज आपण पहिला भाग बघणार आहोत की घरच्या घरी आपण काय काय करू शकतो. बघूयात. तर आता आपण बघूयात की पहिली एक्सरसाइज कशी करायची. त्यासाठी असं ओढणी किंवा टॉवेल किंवा नॅपकिन जे काही घरी असेल ते असं हातामध्ये धरायचंय आणि हात पुढे घ्यायचे. आता पूर्ण वरती काही काहींचे जाणार नाहीत, ज्यांचे जातील त्यांनी पूर्ण वर घ्यायचे, ज्यांचे नाही जाणार त्यांचे जिथपर्यंत जातील तिथपर्यंत वर घ्यायचे, खाली आणायचे. बघा, श्वासाचं पण ह्याला जोड द्यायची आहे. श्वास घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडत हात खाली आणायचे. हे 10 वेळेला करायचे. जेवढं जमेल आपल्याला तेवढे हात वर न्यायचे आणि जेवढं जमेल तसं करायचे. 10 वेळेला मी म्हटलंय, आपल्याला जर 5 वेळेला जमलं तर 5 वेळेला करा. हळूहळू याच्या आवृत्ती वाढवायच्या. अगदी छान. यानंतर आपण आता दुसरी एक्सरसाइज बघूयात, ज्यासाठी तुम्हाला थोडस मोठं कापड घ्यायला लागणार आहे. आपण जर आता छोटं घेतलंय त्याच्याऐवजी थोडस मोठं घ्यायचंय. आणि तुम्हाला स्वतःला जर धरता येत असेल तर अतिउत्तम, पण जर जर का धरता येत नसेल तर घरामध्ये दुसरं जे कोणी असेल तर त्यांनी धरायला हरकत नाही. आता शोल्डर आपला कुठला फ्रोझन शोल्डर आहे तो बघायचा आहे. तर आता समजा तुमचा हा जर उजवा शोल्डर जो आहे तो जर तुमचा दुखत असेल तर उजव्या हातामध्ये खाली पकडायची आहे ही ओढणी. या बाजूने दाखवूया. ही ओढणी ही अशी घडी इथे खाली पकडायची आहे आणि ह्या बाजूनी ही वरून पकडायची आहे. ठीक आहे. आता हा हात मागे घ्यायचा आहे आणि जेवढा आपल्याला वर ओढता येतो या हाताने आपण हा ताण द्यायचा आहे. पुढच्या बाजूला ही ओढणी ओढायची आहे. हा हात आपला मागच्या बाजूला जाईल आणि शोल्डरच्या इकडे आपल्याला ताण जाणवेल. जेवढा ताण घेता येतोय तेवढा घ्यायचा आहे. या हाताने तो ओढून धरायचा आहे आणि मनातल्या मनात अंक मोजायचे. 2, 3, 4, 5 जेवढ्या वेळ धरता येईल तेवढ्या वेळ. नंतर हे लूज करायचंय.
हात सैल सोडायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे, कारण इथे सुरुवातीला भरपूर दुखणार आहे. ज्यांचा शोल्डर दुखतो त्यांना इतक्या वेळ सुद्धा ठेवता येत नाही. आणि हे चालू ठेवायचं आहे. त्या हाताने पुन्हा हा हात असा वर ओढायचा आहे. इकडच्या बाजूला आपल्याला ताण जाणवला पाहिजे. पुन्हा हा जो घेतलाय ताण तो टिकवायचा आहे, जेवढा सहन होईल तेवढा, आणि पुन्हा सैल सोडायचा आहे. हे तुम्हाला जेवढ्या वेळेला करता येईल तेवढ्या वेळेला करायची आहे एक्सरसाइज. आता बघूयात आपण अशा कॉटनच्या 2 ओढण्या एकत्र बांधून घ्यायच्या आहेत, किंवा एखादीच मोठी असेल तर एखादी मोठी घ्या. आणि दिवसभर जेव्हा तुम्ही कामं करता किंवा कोणी कोणी कॉम्प्युटरवर बसून काम करतं तर त्यांचं पोश्चर बिघडलेलं असतं, म्हणजे शोल्डर असे नीट राहायला पाहिजे, ते राहत नाहीत आणि अशी वाकलेली स्थिती होते. म्हणजे चालताना सुद्धा बसताना सुद्धा खांदे पुढे आलेले असतात आणि छातीच्या मागच्या मणक्यांमध्ये थोडासा असा बाक असतो. तर अशांनी पोश्चर चांगलं करण्यासाठी म्हणून कसं बांधायचंय ते बघा. तुम्ही जर कॉम्प्युटरवर काम करताय तर त्या वेळेला, किंवा घरामध्ये तुम्ही काही काम करताय, पोळ्या करताय, काही करताय, तर त्या वेळेला तुम्ही हे बांधायचं आहे. त्यासाठी आपण एक ओढणी घेऊया आणि त्याची व्यवस्थित अशी घडी करायची आहे. आणि ही घडी कशी घ्यायची आहे बघा. मानेच्या मागच्या बाजूनी घ्यायची आहे पुढे दोन्ही बाजूंनी, आणि खांद्याच्या पुढच्या बाजूनी अशी मागे घ्यायची आहे. कोणी बांधायला असेल तर अतिउत्तम, नसेल तर आपल्याला जमत असेल तर बांधा. कसं बांधायचंय बघा. अशी मागे ओढणी घेतलेली आहे, ती अशी क्रॉस करायची आहे आणि पुढे घ्यायची आहे. आता पुढे घेतल्यानंतर ही थोडीशी चांगली ओढून घ्यायची, म्हणजे आपले हे जे शोल्डर आहेत ते मागच्या बाजूला झाले पाहिजेत, आणि मग त्याची गाठ आपण पुढे बांधून घ्यायची बघा. इकडनं पुढून अशी पुढे बांधायची आहे, म्हणजे आपलं जे हे पोश्चर आहे हे चांगलं होतं आणि ह्या स्थितीमध्ये काम करायचंय. तर अशा प्रकारचं आपण बांधलंय, त्यामुळे आपलं पोश्चर खूप चांगलं होणार आहे. आपले जे खांदे जे आहेत, बॉल आणि सॉकेट जो आहे, तो बॉल जो आहे तो सॉकेट नीट पकडू शकत नाही. पण रोज जर असं तुम्हाला जेवढ्या वेळ ठेवता येईल तेवढ्या वेळ जर तुम्ही ठेवायला लागले कोणतंही काम करताना, तर सॉकेटमध्ये बॉल व्यवस्थित बसायला मदत होते आणि हे सोडल्यानंतर रोज तुम्हाला हालचाली करण्यामध्ये खूप सुलभता जाणवणार आहे. खूप इझिली तुमच्या हालचाली होणार आहेत आणि खांद्याची जी काही मोबिलिटी आहे ती वाढायला मदत होणार आहे. त्यामुळे हे निश्चितपणे बांधा. यानंतर असं बांधलेलं खाली बसूनचा कोणता प्रकार आपल्याला करता येईल तो बघूयात आपण. त्यांनी पण खूप फायदे होतात आपल्याला. बघूयात आपण पुढचा प्रकार. आता आपण अशी मोठी 2 ओढण्या एकमेकाला बांधून घ्यायच्या आहेत आणि असं बसायचंय. आता ह्याच्यामध्ये बघा, मानेच्या मागच्या बाजूनी असं कमरेच्या तिथे ओढणी घ्यायची आहे पुढून, आणि दोन्ही बाजूंनी खांद्यावरून ती मागे टाकायची आहे. अशी खांदे किंचित मागे घ्यायचे, छाती पुढे करायची आहे आणि दोन्ही बाजूंनी हे पुन्हा पुढे घ्यायचंय. एवढं झाल्यानंतर पुढे याची गाठ मारून घ्यायची आहे. दोन्ही याची एकत्रित अशी गाठ मारायची आहे आणि आपण बटरफ्लाय करतो तसं बसलेलो आहोत. पुढे आपले दोन्ही तळपाय एकमेकांना जुळलेले आहेत. आता ह्या पायामध्ये ही ओढणी अशी अडकवायची आहे आणि जेवढं आपल्याला पुढे पाय घेता येतील ताणून तेवढे घ्यायचे. बघा, इथे शोल्डरला तुमच्या ह्या बाजूला भरपूर स्ट्रेचिंग मिळतं. हे जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं स्ट्रेच करून घ्यायचंय आणि ह्या स्थितीमध्ये तुम्ही थांबायचंय. जेवढ्या वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळ थांबायचंय. हे स्ट्रेचिंग तुमच्या शोल्डरसाठी खूप आवश्यक आहे. जर हे स्ट्रेचिंग होत नसेल तर ही गाठ अजून अजून जवळ बांधायची. आता उल्काताईंना बरोबर स्ट्रेचिंग होतं इथे, पण अजून तुम्हाला जर फार पुढे बांधलेली असेल तुम्ही तर स्ट्रेचिंग मिळणार नाही. मग ही गाठ थोडी अजून जवळ बांधायची आणि पाय ताठ करायचे, तर इथे तुम्हाला स्ट्रेचिंग मिळतं चांगल्या प्रकारचं. आणि हे तुम्ही घ्यायचं आहे, जितक्या वेळ घेता येईल तेवढ्या वेळ घ्यायचंय आणि नंतर रिलॅक्स व्हायचंय, काढून टाकायचंय हे.
तुमच्या निवांत वेळामध्ये हे करू शकता. ह्याला काही जेवण्याचं बंधन नाहीये. जेवण झालेलं असेल तरी चालेल, नसेल झालं तरी चालेल. तुम्ही जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला हे करायचं आहे आणि हे घरच्या घरी तुम्हाला करता येणार आहे. त्यासाठी काही विकत आणण्याची गरज नाही आहे. बेल्ट वगैरे खूप रिलीफ मिळतो. सॉकेटमध्ये बॉल चांगल्या प्रकारचा बसतो आणि आपली खांद्याची मोबिलिटी चांगली सुधारते. आता खांद्याची आपली जी मोबिलिटी आहे ती वाढवण्यासाठी आपण काय काय अजून करू शकतो बघा. अशी एखादी मीडियम साईजची बाटली घ्यायची आहे, ती पाण्याने भरून घ्यायची आहे आणि जो कोणता शोल्डर आपला दुखतो आहे त्या हातामध्ये ही बाटली पकडायची आहे. कमरेमध्ये थोडंसं खाली वाकायचं आहे आणि हात हलवायचा आहे पुढे मागे. आता हा खरं म्हणजे आपल्या थोडासा धक्का देत हलवायचा आहे हात. म्हणजे तो जेवढा पुढे जाईल मागे जाईल तेवढा तो जास्त लवकर तो सुलभ होतील हालचाली. काही काहींचा अजिबात जात नाही, पण आपल्या थोड्याशा धक्क्याने तो थोडा पुढे मागे करायचा. अगदी छान. त्याच्यानंतर ही बाटली ठेवून द्यायची आहे आणि आपला जो हात आहे तो खाली वाकून गोल फिरवायचा आहे. गोल फिरवताना आधी छोटा सर्कल काढायचंय आणि मग हळूहळू हळूहळू मोठं सर्कलकडे आपला खांदा हलवायचा आहे गोलाकार. तुम्हाला मध्ये मध्ये थोड्या वेळ 1-5 मिनिटाचा ब्रेक घेऊन ह्या हालचाली करायला हरकत नाही. त्यामुळे एकाच जागी जर तुमचा 8 तास कॉम्प्युटरवर काम असेल तर तो जास्त जखडतो खांदा. तर मध्ये आधे तुम्ही जर एखादा 1.5 तास 2 तास काम झालं की मध्ये आधे उठून जेव्हा तुम्ही ह्या हालचाली कराल त्यावेळेला तुमचा शोल्डर हा लवकर फ्री व्हायला मदत होईल. त्यामुळे अशा हालचाली करायच्या आहेत. त्याच्यानंतर घरच्या घरी आता थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त खांद्यांचे त्रास होतात. त्यामुळे तेलाने हलका मसाज, त्याला शेकणं हे पण करत राहायचं आहे. पोट कसं साफ ठेवता येईल तुम्हाला त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. वात वाढणार नाहीत, वातुळ पदार्थ खायचे नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. तर भेटूयात आपण याचा दुसरा भाग पण आपण करणार आहोत. तो पण बघायचा आहे निश्चितपणे आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत. तर धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.